हॅलो नमस्कार सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. आपल्या फौजी वय पारुणा चॅनलमध्ये सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत करते. सर्वजण कसे आहात? आय होप तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असणार. तर हा आमचं जे शेड्यूल आहे ते रविवारचं शेड्यूल आहे बरं का. आणि रविवारचा सांगोलचा बाजार असतो आणि गाईचं वगैरे दूध भरपूर येतं आणि त्यामुळे कसं असतं दुधाला टेम्परेचर देणं, त्यातून त्या टाकीतून दूध बाहेर काढणं, खूप म्हणजे दिवसभर इतकी धावपळ असते. पैसा काही सुखाचा नसतो बघा. पैसा भेटतो पण त्या पाठीमागे माझा मोठा मुलगा, मिस्टर, आमची तिघांची खूप मेहनत असते बरं का. थोडासा सक्षम मोठा झाल्यामुळे थोडंसं त्याला पण हेल्प म्हणून घेत असतो. तर हे माझं इथं काम काय चालू आहे तुम्ही म्हणसाल, तर हे काम माझं असं चालू आहे की दुधाला टेम्परेचर दिलेलं आहे कारण टाक्यांमध्ये दूध एवढं जास्त काही बसत नाही. ते दूध बाहेर काढायला चालू आहे आणि ओतायला चालू आहे. तर इथं झालं कसं, मार्केटमध्ये चालले होते आणि अचानक मला लक्षात आलं की आपला घरचा गहू वगैरे सगळं संपलं आहे. तर हे आमचं सांगोलचं मार्केट आहे, तुम्ही बघू शकता. आणि म्हणलं चला गहू घेऊन येऊया. तर शिवाजी चौकामध्ये हे धान्याचं मार्केट लागतं बरं का. भाजीपाल्याचं मार्केट एका ठिकाणी, गुरांचं जे गाई म्हशींचं मार्केट एका ठिकाणी, तर धान्याचं एका ठिकाणी. हे शिवाजी चौकातलं मार्केट आहे बरं का. तर इथं आम्ही गहू ज्वारी घ्यायला गेलो होतो. तर तुम्ही बघू शकता. चला या. आणि ह्या धान्याच्या मार्केटमध्ये मी कधीच गेले नव्हते बरं का. तर बाजार भरपूर सगळं काही करते पण धान्य इकडून तिकडून आम्ही एकदाच घेत असतो. पण अचानक संपल्यामुळे कधी माझी मम्मी वगैरे देत असते गहू वगैरे शेतात आहे. पण पहिल्यांदा गेल्यामुळे एवढं कन्फ्यूज झालं होतं. कोण व्यापारी होते, कोण शेतकरी होते. प्रत्येकजण आपापल्या मालाबद्दल सांगायचं की हे माझा गहू असा आहे, ज्वारी अशी आहे, चपाती काय म्हणायची कडक होणार नाही किंवा हे नाही. तर हे जे दादा होते आमचे गाववाले निघले. म्हणलं आता सगळ्याकडून घेण्यापेक्षा जर चपाती खराब जर होत असेल किंवा भाकरी जर चांगली नाही आली तर ह्या दादांना बोलता येते. आणि प्रॉपर आमचं नंदेश्वर गाव असल्यामुळे हे म्हणले हे आपलं गाववाला आहे बघ, ह्यांच्याकडून घेऊया. तर चला ठीक आहे म्हणलं. जावा 1-2 रुपये महाग असो नाही स्वस्त असो, आम्ही ह्यांच्याकडून गहू घेतले, ज्वारी घेतली बरं का. कारण आम्ही चपाती जास्त चालते आणि गहू कमी खातो बरं का. पण हे सगळी मार्केट बघून खरंच एवढं भारी वाटलं. आपण रोज मार्केट फिरतो पण कधी धान्याच्या मार्केटमध्ये आलो नव्हतं. तुपाचं मार्केट एकीकडे आहे, म्हणजे प्रत्येक मार्केट एका ठिकाणी नाही. आणि जाता जाता इथं हा शिवाजी चौक आहे बरं का. शिवाजी महाराजांचं लांबूनच दर्शन घेतलं. खूप दिवस झाले या चौकात सुद्धा मी गेले नव्हते कारण आपला व्यवसाय असल्यामुळे जादा तर टाईम माझा आमच्या शॉपमध्येच जातो, त्यामुळे मार्केटमध्ये फिरणं होतच नाही बरं का. तर हे आमच्या सांगोलमधले वेगवेगळे चौक आहेत आणि आमचं सांगोला खरंच एक खूप छान सांगोला आहे बरं का. सांगोल्याचं सगळीकडे कौतुक आहे. सांगोल्याचं सोनं अंगण आणि मंगळवेढचं जे ज्वारी आहे ना खूप फेमस आहे बरं का. मंगळवेढ भागामध्ये पण ज्वारी खूप छान भेटते. सांगोलामध्ये सोनं पण चांगलं भेटतं. आणि इथं जर चाललं आहे ना जुनी भाजी मंडई हा रोड आहे बरं का. तर असे वेगवेगळे चौक आहेत. तर माझे व्हिडिओ कंटिन्यू बघा. तर कसं स्वतः गाडी चालवत असते तेव्हा मला व्हिडिओ वगैरे घेता येत नाही. मागं कोण सक्षम वगैरे जर असेल तर तो शूट घेतो. पण आज असं झालं होतं की आम्हाला टाईम दोघांना एकत्र भेटला होता की आज फौजी आणि आम्ही दोघं हे गाडी चालवत होते आणि मी मागं बसले. ते म्हटलं चला आज आपण सांगोल्याचा पूर्ण ओव्हरऑल व्ह्यू घेऊया आणि कॅप्चर करूया. म्हटलं सांगोलकरांना दाखवूया. तर यांच्या पाठीमागे बसल्यामुळे मला व्हिडिओ काढता आला. कायम असं असतं की स्वतःच गाडी चालवा, सगळं स्वतः करा, त्यामुळे ते शक्य होत नाही. मेन म्हणजे गाडी चालवताना मी कधीच मोबाईल यूज करत नाही. आपला मोबाईल हा डिक्कीमध्ये राहतो, कधीच ठेवत नाही. शॉपमध्ये आलो, हे दादांनी कुंड्या आणल्या, इतक्या छान होत्या, मला घ्यायच्या होत्या. पण त्या दादांना म्हणलं पहिलं तुम्ही विकून या, माल भरपूर आहे. कारण आमच्या सांगोलची यात्रा आली बरं का. त्यांनी खूप छान छान ना अशा कुंड्या वगैरे तयार करून रंगरगोटी वगैरे केले आहे. मग तिथून आल्यानंतर मला भूक लागली होती. म्हटलं चल सक्षम गरम गरम समोर आमच्या काकू राहते बघा, त्यांचं पण बेकरी आहे स्वीट मार्ट, त्यांच्याकडून भजी वगैरे आणले. म्हटलं दिवसभर धावपळ करून म्हटलं भूक लागले, घरी जायला तर टाईम नव्हता. मग सक्षमने आमच्या भजी वगैरे आणले, ते खाल्ले. तर असं ओव्हरऑल माझं शेड्यूल असतं. तर गेल्यानंतर खूप अंधार झाला होता. भाजी मार्केटमध्ये गेले होते, जास्त काही शूट घेतलं नाही. तर आणि कसं होतं आमचा काल रविवारी माल आणणे नेणे बरंच काही काम, दुकानमधला सगळा माल संपलेला होता. तर आमच्या साहेबांनी चोको आणलेले होते बरं का. खूप दिवस झाले संपलेले होते कारण मला जाता येत नाही, कुठं काय भेटतं काय एवढं माहीत नाही. आणि आमच्या शॉपमध्ये आयुर्वेदिक पेस्ट आहे डेंटावून म्हणून,
त्या पेस्टचा इतका छान रिझल्ट आहे, तर त्याचे रिव्ह्यू जे आहेत ना त्याचे व्हिडिओ मी टाकणार आहे. ज्यांचे दात पिवळे वगैरे, हिरड्यातून रक्त येणे वगैरे, खूप दातांवरती ना प्रॉब्लेम जे आहेत त्याच्यावरती हे डेंटाबून म्हणून सोल्युशन आहे. पूर्ण आयुर्वेदिक पेस्ट आहे. तर आमच्या शॉपमधलं चीजसुद्धा संपलं होतं. आमच्या फौजीने चीज आणलं होतं, तेच आमचं चालू होतं ठेवाठेवी करणे वगैरे. लेट झाला होता, मदतीला आमचा सक्षम पण होता, कारण रविवारी आमच्या तिघांची खूप धावपळ असते बरं का. गडबड वगैरे तर भरपूर असते. आम्हाला जायला 9:30 तरी अंदाजे वाजतात. गाडी कधी लेट येते, उशिरा येते. तर आमचे फौजे म्हणतात की माझे केस वगैरे फाईट झालेत, नको दाखवू. तर ही संध्याकाळी गाडी आली होती. खरंच खूप मेहनत राहते बरं का. गाडी आल्यानंतर दूध वगैरे टाक्यातून काढणे, टाक्या साफ करणे, आणि दूध व्यवसायामध्ये ना स्वच्छता हा खूप महत्त्वाचा पार्ट आहे बरं का. आणि तो जर अस्वच्छता असेल तर दुधाच्या टाक्या खराब होतात, आणि त्यामुळे आम्हाला स्वच्छता ठेवणेसुद्धा खूप गरजेचे आहे. तरच व्यवसाय चालू शकतो, अन्यथा चालू शकत नाही. जर तुम्ही लोकांच्या दुधाची खरेदी करता आणि दूध जर खराब झालं तर तो व्यवसाय घाट्यामध्ये जाऊ शकतो. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंट करून. तर मी लास्टला ती दूध सगळे काढल्यानंतर टाक्या कशा खाली झाल्या आहेत ते दाखवत आहे तुम्हाला बरं का. तर कारण आता एनर्जी खूप म्हणजे पूर्णपणे माझी संपलेली होती. घरी जाऊन स्वयंपाक वगैरे करायचा होता. व्हिडिओचा एंड करते. श्री स्वामी समर्थ सगळे.